आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। ज्यांच्या जीवावर निवडून आलात त्यांच्याच काळजावर शक्तीपीठचा नांगर फिरताना गप्प का? वाळवा शिराळा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या स्थानिक लोकप्रतिनिधींना जळजळीत सवाल। निवडणुकीच्या रिंगणात असताना आम्हीच तुमचे कैवारी, आम्हीच तुमचे भाऊ म्हणत मतांची झोळी पसरणारे लोकप्रतिनिधी आज कुठे आहेत? हा संतप्त सवाल आज कुरळपसह शिराळा मतदारसंघातील प्रत्येक शेतकऱ्याच्या मुखातून बाहेर पडत आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या रूपाने शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनीवर संकट आले असताना स्थानिक आमदारांनी घेतलेले मौन हे केवळ दुर्लक्ष नसून तो शेतकऱ्यांच्या विश्वासाचा घात असल्याची भावना आता निर्माण झाली आहे। ज्या लाडक्या बहिणींनी विश्वासाने मतदान करून तुम्हाला सत्तेच्या खुर्चीवर बसवले, आज त्याच बहिणींच्या डोळ्यात अश्रू आहेत। त्यांच्या हक्काची शेती, ज्यावर त्यांची घरे आणि संसार उभे आहेत, त्यावर आज सरकार शक्तीपीठाचा नांगर फिरवायला निघाले आहे। तरीही आमदारांना या बहिणींचे दुःख दिसत नाही का? गेल्या 4-5 महिन्यांपासून बळीराजाच्या रात्रीची झोप उडाली आहे, पण शिराळा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी मात्र अद्याप सुस्त आहेत। असा घणाघात आता गावोगावी होत आहे। कुरळप ग्रामपंचायतीसमोर काल सरकारी अध्यादेशाची होळी करून शेतकऱ्यांनी आपल्या संतापाला वाट करून दिली। यावेळी आक्रमक झालेले शेतकरी व्ही.टी. पाटील यांनी काही आमदारांच्या दुटप्पी भूमिकेवर प्रहार केला। मुख्यमंत्र्यांसोबत बसल्यावर एक बोलायचे आणि शेतकऱ्यांच्या समोर आल्यावर दुसरीच भाषा करायची। हा खेळ आता थांबवा। तुमची नेमकी भूमिका काय? तुम्ही शेतकऱ्यांसोबत आहात की त्यांच्या जमिनी हिसकावणाऱ्या सरकारच्या? असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला। वारणा आणि कृष्णा नदीच्या काठचा हा भाग आधीच पूर परिस्थितीने होरपळलेला आहे। अशा संवेदनशील भागातून महामार्ग नेणे म्हणजे निसर्गाशी आणि शेतकऱ्यांशी खेळणे आहे। ही वस्तुस्थिती मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालण्याचे धाडस स्थानिक नेत्यांनी का दाखवले नाही, असा सवाल शेतकरी विचारत आहेत। संकटाच्या वेळी जी पाठ दाखवली जाते ती जनता विसरत नाही। लोकप्रतिनिधींनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, ज्या बळीराजाच्या जीवावर तुम्ही सत्तेची पदे भोगत आहात, तोच बळीराजा आज रस्त्यावर उतरला आहे। जर आमच्या जमिनी आणि आमच्या बहिणींचे भविष्य सुरक्षित नसेल तर येणाऱ्या काळात याच प्रतिनिधींना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय हा शेतकरी गप्प बसणार नाही, असा इशारा आता वारणा पट्ट्यातून दिला जात आहे। पूरग्रस्त भागातील जमिनी वाचवण्यासाठी शेतकरी आरपारची लढाई करत असताना संकटसमयी लोकप्रतिनिधी गायब असल्याने संशयाचे वातावरण आहे। 4 महिन्यांपासून शेतकरी चिंतेत असताना नेते मात्र एसी गाड्यातून फिरण्यात मग्न आहेत। मत मागताना आम्ही तुमचे भाऊ बहीण होतो, मग आता जमिनी हिसकावल्या जात असताना तुम्ही एसी गाड्यातून का फिरत आहात? तुम्ही शेतकऱ्यांसोबत आहात की जमीन हिसकावणाऱ्या सरकारासोबत? यासारखे प्रश्न आता शेतकऱ्यातून विचारले जात असून वेळ पडली तर सत्तेची खुर्ची उलथवून लावू, पण जमीन देणार नसल्याचा निर्धार वारणा पट्ट्यातील शेतकऱ्यांनी केला आहे। फार चुकीचं आहे। लाडक्या बहिणीने मतदान दिलं, तुम्हाला शेतकऱ्यांनी मतदान दिलं, तुम्हाला स्पष्ट बहुमत तुमच्या स्वप्नात नाही इतकं तुमचा आमदार निवडून आला। त्याचा असा गैरफायदा शेतकऱ्यांच्या फिरवू नका तुम्ही। खरं म्हटलं तर लोकशाहीत लोकांच्या हितासाठी निर्णय घ्यायचे असतात। असं असताना तुम्ही कसलीही सूचना न देता अधिग्रहण जमिनी, कितीतरी लोकांचा अल्पभूधारक सगळे शेतकरी आहेत, त्यांच्या शेतातून तुम्ही आता हा नांगर फिरवायला लागलाय। त्यांच्यासंग चर्चा करायला पाहिजे, काहीतरी मार्ग पाहिजे। किती आमदारांच्या किती खासदारांच्या जमिनी गेल्या आहेत आणि लोकप्रतिनिधींनी बी भूमिका गुलदस्त्यात आहे लोकप्रतिनिधीची। माझ्या मते मुख्यमंत्री साहेबांचे फोटो वेगळं बोलतात, इथं आमचे फोटो वेगळं बोलतात, तर सर्व लोकप्रतिनिधी जे आमच्या भागातले असतील त्यांनी आपापली भूमिका स्पष्ट करावी। त्यानंतर शेतकरी ठरवतील लोकप्रतिनिधींच्या बाबत काय निर्णय घ्यायचा। आणि आमचा फार मोठा प्रखर विरोध